महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या थोडक्या मोठ्या शब्दाला या ठिकाणी सुरुवात करतो। येणाऱ्या चालू असलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकी संदर्भात सिद्धनाथ वाडगाव या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार घेऊन मी या ठिकाणी आपल्या समोर आलो आहोत। जिल्हा परिषदचे उमेदवार माझी पत्नी सौभाग्यवती शोभाताई सुभाषराजे भोसले, तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार माझे मित्र पाहुणे श्री दादासाहेब कारभारी पाटील जगताप, संचालक गंगापूर सहकारी साखर कारखाना, तसेच माझी मिसेस सुद्धा गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक, हे दोन्ही उमेदवार शिल्लेगाव आणि सिद्धनाथ वाडगाव गणातील आहे। तसेच शिल्लेगाव गणातील उमेदवार हे शुभम नारायण बोराडे। या तिन्ही उमेदवारांची निशाणी घड्याळ आहे। तरी सर्वांना माझी कळकळीची विनंती की घड्याळ या निशाणीवर येणाऱ्या 7 तारखेला सकाळी 7:30 ते 5 टायमिंग आहे, परंतु सिद्धनाथ वाडगावकरांच्या सर्व सुजाण नागरिकांना, माझ्या माता भगिनींना, माझ्या तरुण मित्रांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गेलेला खरी जर श्रद्धांजली द्यायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादाच्या घड्याळाला तुम्ही मतदान करावं अशी कळकळीची विनंती मी आपणास करतो। आणि बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु मी आपला अधिक वेळ घेणार नाहीये। 10-20 मिनिटांमध्ये माझं भाषण या ठिकाणी संपवणार आहे। अजितदादा गेल्यानंतर आमच्या पक्षाची या ठिकाणी काही लोकांनी खिल्ली उडवली की आता या पक्षाचा होणार, पण त्यांना माहिती नाही। जसं छत्रपती शिवराय गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले, महात्मा ज्योतिबा फुले गेले, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब गेले, आयल्या देवी माता गेल्या, रमाई गेली, जिजाऊ गेल्या, गेल्याने उलट या महाराष्ट्रानं जब तक उलट काय झालं माहिती का, जब तक चांद सूरज रहेगा तब तक या अशा महामानवांचं नाव या ठिकाणी त्या पद्धतीनं जब तक चांद सूरज रहेगा तब तक अजितदादा की घड्याळ रहेगी, अजितदादा की घड्याळ। महाराष्ट्राचा जाणता राजा सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय सुप्रियाताई सुळे, सन्माननीय श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार, लाडके नेतृत्व सन्माननीय रोहितदादा पवार, एवढं भलं मोठं कुटुंब महाराष्ट्राचं हे या ठिकाणी आपल्या पाठीमागे उभं आहे। आणि अजितदादांना खरंच जर श्रद्धांजली द्यायची असेल तर नुसतं सिल्लेगाव सर्कलच नव्हे, नुसतं गंगापूर तालुकाच नाही, नुसतं छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी चंड हाती घेतलेला आहे की अजितदादाची घड्याळ ही सगळ्याच्या पुढे नेऊन सोडणार आहे आणि विरोधकाला दुपारी पाणी पाजणार। विरोधकावर नाही बोललेलं चांगलं, कारण की विरोधकाचं नाव घेणं म्हणजे आपली आणि त्यांची किंमत सारखी होईल। आपली किंमत अशी आहे की आपण आजपर्यंत कोणाचा रुपया खाल्लेला नाही, आजपर्यंत आपण कोणाचा रुपया खाल्ला नाही, आपण कोणत्या गावागावात जाऊन भांडणं लावली नाही, कोणत्या गावागावात जाऊन 2 गट तयार केले नाही, 2 भावाचे भांडणं लावले नाही। आपण जे काम केलेलं आहे आतापर्यंत सगळं पुण्याचं काम केलेलं आहे। मी सिद्धनाथ वाडगाव येथील सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो, सगळ्यात पहिले माझी ओळख करून देतो, मी सुभाष दादासाहेब राजे भोसले गोळेगावचा आहे आणि मला 2 मुलं आहेत। माझा मोठा मुलगा क्षितिज कुमार सुभाष राजे भोसले हा SBI बँकेचा जालन्याला मॅनेजर आहे, तो बी स्केल फोर्स मॅनेजर आहे। माझा दुसरा मुलगा आकाश कुमार सुभाष राजे भोसले हा छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी फ्रान्स एअरला ड्युटी मॅनेजर आहे। दोघांनाही 1.5 लाख रुपये पेमेंट आहे। मला कर्मधर्म सोयागानं 50-60 एकर जमीन आहे। मला जमिनीचे उत्पन्न ठोक्याना बटाना देऊन 25 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळतं। मला रुपया खायची गरज नाही, कारण की परमेश्वराने मला माझ्या प्रपंचापुरतं भरभरून दिलेलं आहे। मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पावन भूमीमध्ये एक शब्द देतो, मी निवडून आल्यानंतर मी असेल, दादा पाटील असेल, शुभम असेल, पंचायत समितीतून सुद्धा किंवा जिल्हा परिषदेतून सुद्धा 1 रुपया खाणार नाही, हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो। आणि निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदच्या मार्फत आणि पंचायत समितीच्या मार्फत आणि सन्माननीय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय सतीश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी